अगं ऐक की मम्मी. मम्मी अगं कोणतरी बॉम्ब टाकली का घाबरलीच एवढी? बॉम्ब सारखंच आहे ही. बॉम्ब परवडला पण ही म्हातारं न ग. का ग काय झालं? आगीत हात घातलायस का कवा? मम्मी आता आगीत कशाला कोण हात घालते? हात भाजणार नाही वय. ऋतिक बाळा, वाघ किती जरी म्हातारा झाला तरी बी वाघच असते ना. त्याच्यासमोर शिकार आल्यावर तो गप्प बसतो का? नाही ना, शिकार करतोच ना. त्यामुळे आपलं काय खरं नाही आता. का आपण कशाला घाबरायला हवं? उलट आपणच वाघासमोर शिकार आणून ठेवली तर. आपल्याला कृष्णाला या घरातून बाहेर काढायचंय ना, मग तिची शिकार दादासाहेबच करतील. आपल्याला फक्त कृष्ण नावाचं सावज त्यांच्या समोर सतत आणून ठेवावं लागेल. अंतरा, ही समजा ऐकायला लय भारी वाटतंय बर का, पर ही दादासाहेब नावाचं वादळ आपल्या बाजूने वळवायला आपल्याला जमल का? जमवावंच लागेल. त्याशिवाय ती कृष्णा या घरातून बाहेर जाणार नाही. कृष्णा अगं सांभाळून की, घटस्फोटाचा पेपर आहेत ते. चुकून जर दादासाहेबांना कळालं ना तर काय खरं नाही बघ. याचा विचार बी नको. कसलं पेपर आहेत हे? काय विचारतोय आम्ही? ते दादा ते पेपर यावर सह्या आहेत तुमच्या, म्हणजे नक्कीच महत्वाची कागदपत्र असणार. हे नक्की कसले पेपर आहेत ते इंग्रजी असल्यामुळे आम्हाला सांगता येत नाहीये, पण ह्याच्याकडे बघितल्यावरच कळतंय की ही सरकारी महत्वाची कागदपत्र आहेत. हो म्हणजे हे सरकारीच कागदपत्र आहेत ते, पण लय अशी महत्वाची नाहीत ते. ठीक, फाडून टाकतो. नाही नाही नाही, मी म्हणलं लय महत्वाची नाहीत. तशी महत्वाचीच कागदपत्र आहेत. एवढं कळतंय तर मग ते नीट सांभाळून ठेवायला नको. हे शेवटचं, यानंतर आम्हाला एकही कसलाही कागद कुठेही ठेवलेला चालणार नाही. कचरा असला तरी तो कचऱ्याच्या डब्यातच गेला पाहिजे, आणि महत्वाचा कागद असेल तर त्याचं महत्व कायम राहील अशा पद्धतीने तो नीट सांभाळून ठेवला पाहिजे. आम्हाला निष्काळजीपणा करणाऱ्या माणसांची प्रचंड चीड येते, कळलं का? दादा परत अशी चुकी होणार नाही. तुम्ही उभे का? या ना, काय काम होतं का? काही काम असलं तरच या घरातली माणसं एकमेकांच्या खोलीत जातात का? आम्हाला आमच्या नातवाची खोली पाहावीशी वाटली तर आम्ही यायचं नाही का? दादा तसं नाही हो, सगळं तुमचंच आहे की. बघा आम्हाला इतरांनी एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती आम्ही करत नाही. आम्ही आमच्या मर्जीचे मालक आहोत. आता परत जेव्हा केव्हा आम्हाला ही खोली पाहावीशी वाटेल तेव्हा आम्ही परत येऊ. कृष्णा जीव जाता जाता वाचलाय बघ आपला. कृष्णा आज काय घरात आहे का आपल्या? उठ की, आज काय घरात आहे का आपल्या? नाही नाही, काय नाहीये. एवढ्या सकाळी सकाळी आरतीचा आवाज कुठून येतोय?
अरे देवा, म्हातारा आल्या आल्या सुरूच झालंय की. नाही नाही, झोपून नाही चालायचं. मंत्रा म्हणली होती, ह्या म्हाताऱ्याला जर आपल्या बाजूने वळवायचं असेल तर त्याला आवडेल असं वागावं लागल. ऋतिक, तोंड बंद कर ना. झोपू दे मला. किती मोठ्याने किंचाळतोय. मी नाही किंचाळते, बाहेरून आवाज येतोय. त्याला सांग तोंड बंद करायला. झोपायचंय मला. अंतरा, माझ्यात नाही तेवढी हिंमत. अगं दादासाहेबांचा आवाज येतो. आरती करताय तिथे, काकड आरती. काकड आरती? एवढं रात्रीची कोण करता आरती? अगं अंतरा, काकड आरती पहाटेची करतात आणि आता पहाट झाली. कुकडो बघितलं का? उठ लवकर. अगं दादासाहेबांचा राग बघितला का तू काल कसं करत होते? उठ चल लवकर. जा ना तू. झोपू दे ना मला. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. हे काय चाललंय? तुम्ही एकाने आंघोळ केलेली नाही? ओले त्या अंगानं आरती करायची असते आणि तुम्ही इथे सगळे पारोशांगानं आलात. काही अक्कल बिक्कल आहे की नाही? काही संस्कार आहेत की नाही तुमच्यावर? फुलाबाई, हे काय चाललंय या घरात? ही शिकवण दिली त्यांना, हे संस्कार केलेत. घर सोडून संसार त्याग करून आम्ही गेलो होतो. आम्ही, तुम्ही तर इथेच होतात ना. आपल्या घरचे संस्कार यांना शिकवता आले नाहीत. काय केलं काय तुम्ही आमच्या मागे? अहो, या घरात कधीच कोणी कोणावर जबरदस्ती केली नाही. समधी माणसं आपल्या आपल्या परीनं देवाची सेवा करीत आलीत. याला सेवा नाही म्हणत, सोयीनं देवाचं करणं म्हणतात. यापुढे मला हे असलं काही घरात चालणार नाही. तू या घरची नाचून आहेस ना. यापुढं घरातलं सगळं तुला सांभाळायचंय. आमच्या सुनेला जरा तरी अक्कल असेल असं वाटलं होतं आम्हाला, पण आज घरात जे घडलंय ना त्यावरनं ते जाणवत नाहीये. दादासाहेब, रंजनाला ह्याची काहीच कल्पना नव्हती. म्हणजे तुम्ही असं पाट्यापाट. तुम्हाला विचारलंय का मी? दोन माणसं बोलत असताना मध्ये बोलू नये एवढी सुद्धा अक्कल नाहीये का तुम्हाला? तुमच्यावर मी आता जबाबदारी सोपवतोय. उद्या सकाळी तुम्ही सगळे सकाळी 5च्या आत आंघोळ करून प्रसन्न चेहऱ्याने इथे हजर राहिलं पाहिजे. कृष्णा, आवर लवकर. देवानं अक्कल दिली ती विकून बंगला बांधला की काय? हा साधं शास्त्र समजत नाही. यानंतर आम्हाला एकही कसलाही कागद कुठेही ठेवलेला चालणार नाही. आणि महत्वाचा कागद असेल तर त्याचं महत्व कायम राहील. अशा पद्धतीने तो नीट सांभाळून ठेवला पाहिजे. तू या घरची नाचून आहेस ना. यापुढं घरातलं सगळं तुला सांभाळायचंय.
इथं माझा जीव टांगणीला लागलाय. तू काय हसतोय सारं? मी आहे ना तुझ्या स्वभावावर असतोय. काय ग प्रत्येक गोष्टी टेन्शन घेत असतेस तू? तू माझ्या जागेवर असतास ना मग कळलं असतं तुला. नाहीतर एक काम का नाही करत, तुझ्या खांद्यावर घे की ही सगळी जबाबदारी. मला घ्यायला काय नाही ग, पण आमच्या आजोबांनी त्यांच्या नाचुनीवर ही जबाबदारी सोपवली. त्याला मी तरी काय करणार. पण खरं सांगू का कृष्णा, त्यांना ही जबाबदारी तुला द्यावीशी वाटली हेच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे बघ. पण राया, मला मामांजींच्या रागाची लय भीती वाटते बघ. जर समज उद्या माझ्याकडनं काही चूक झाली, काय गडबड झाली, तर ते मला घरातनं बाहेर काढायला बी कमी करणार नाही. तर कृष्णा मला सांग, आपण एखाद्यावर कधी जबाबदारी सोपवतो? तेव्हाच ना जेव्हा समोरचा माणूस ती जबाबदारी एकदम व्यवस्थित पार पाडू शकतो असा आपल्याला विश्वास असतो. त्या माणसात आपल्याला काहीतरी वेगळं पण जाणवतं. दादासाहेबांना तुझ्यातलं वेगळं पण दिसलं. तुझी हुशारी कळाली आहे कृष्णा, ही आनंदाची गोष्ट नाही का? तू नको काळजी करू, तू आहे ना ही जबाबदारी नक्की पार पाडशील अशी मला खात्री. जगात अशी कुठलीच गोष्ट नाही जी तुला जमणार नाही. मला परत तुझ्याशी लग्न करायला जमत नाहीये. मला तुझी लग्नाची बायको म्हणून जगायचं आहे. आता ना मी तुझी बायको हाय पण आणि नाही पण. ही जी अवस्था आहे ना ती माझा जीव घेते राय. आणि आता तर मला लय भीती वाटायला लागलीये बघ. मामांजी कडक शिस्तीचे आहेत, जुन्या परंपरा रूढी मानणारे आहेत. आणि उद्या जर त्यांना आपल्या घटस्फोटाबद्दल कळालं तर? खरं आहे तुझं. काल मी तुला समजवत असताना मला वाटलं की आपण जसं बाकीच्यांपासून लपवतोय तसं दादासाहेबांपासून बी लपवू, पण आता मलाच काळजी वाटायला लागली बघ. दादासाहेबांना जर आपल्या घटस्फोटाबद्दल कळालं ना तर भूकंप होईल या घरात. तरी आपलं नशीब चांगलं, काल घटस्फोटाचे पेपर हातात होते तरी त्यांना काय कळालं नाही त्यातलं. काल कसं तरी वाचलोय राया आपण, पण भविष्यात ही वेळ कधी पण येऊ शकते बघ. नाही येऊ द्यायची कृष्णा. या घटस्फोटाबद्दल कधीच कुणालाच काय बी नाही कळलं पाहिजे. जर काय घरात कळालं तर मामांची चहा इथे ठेवा. तुम्हाला किती गोड लागतो माहिती नव्हतं, त्यामुळे माझ्या हिशोबाने केलाय. चहा कोणाला प्यायचा आहे? कोणाला प्यायचा आहे चहा? तुम्हाला. मग तुमच्या हिशोबाने करून कसं जमेल? चहा करण्याआधी मला विचारलं असतं तर बिघडलं असतं का काही? आणि मला चहात दूध नको, घेऊन जा परत तो. कोरा चहा करून आणा. रंजना, आमचा चहा बाहेर घेऊन ये. आणि आमचा चहा तुमच्या हिशेबाने बनवला तरी चालेल. दादा येतो, कारखान्यात निघालो. थांबा. घरातून बाहेर पडण्याआधी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. हे घरात कोणी शिकवलं नाही का तुम्हाला? येतो. ही कुठे चालली आहे? कारखान्यात. तुम्हाला विचारलंय का? तुम्ही बोला. मामांची कारखान्यात काम करायला निघाली. कारखान्यात काय काम करणार तू? आणि विधात्यांच्या घरातल्या बायका बाहेर जाऊन कधीपासून काम करायला लागल्या? बायकांनी घर सांभाळायचं असतं आणि पुरुषांनी बाहेर जाऊन कमवून आणायचं असतं. विधात्यांच्या घरातल्या पुरुषांमध्ये एवढा पण दम नाही राहिला की ते बाहेर जाऊन कमवून आणतील आणि घर सांभाळतील. मामांजी तसं काय? आम्हाला समजवायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही विधात्यांच्या घरातल्या सून आहात की कारखान्यातला कामगार?
आजपासून तुम्ही हे घर सांभाळायचं, कारखान्यात जाणं बंद. विधात्यांच्या सुनांनी घराकडे लक्ष दिलं पाहिजे. परंपरा आहे ती या घरची. नाही येणार ती कारखान्यात. मी येतो कृष्ण. आत्या सगळं आपल्या मनासारखं झालंय. दादासाहेबांनी कृष्णाला घरातच थांबायला सांगितलंय. त्यांनी तिला कारखान्यात जाऊच दिलं नाही. ते तिला खूप बोलले. आता काय ती कारखान्यात जात नाही. म्हणजे नक्की काय झालंय? कृष्णा कामावर निघाले हे दादासाहेबांना कळलं तर त्यांनी तिला खूप ऐकवलं. विधात्यांच्या घरात बायका घर सांभाळतात, असं बाहेर जाऊन नोकरी करत नाहीत. त्यामुळे तू पण आजपासून घरातली कामं करायचीस. आता काय कृष्णाला सगळं ऐकावं लागलं. आता ती घरात थांबणार म्हणजे कारखान्यातली सत्ता कोणाच्या हातात येणार? अंतरा, तुला का नाही ऋतिक चव्हाण नाही पण गुण लागलाय बघ. अगं तुला एक गोष्ट समजत्या का? म्हाताऱ्यांनी जर कृष्णीला कारखान्यात जायची परवानगी दिली नाही तर तुला बी नाही देणार. अंतरा, तू नको टेन्शन घेऊ. तुला जागा मी जाईन कारखाना कामाला संपलायचे. मला नाही जायचं कामावर. मी घरीच थांबणार. हीच उत्तम संधी आहे दादासाहेबांना आपल्या बाजूने वळवायची. ती कशी? दादासाहेबांनी काकड आरतीला सगळ्यांना बोलवण्याची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? कृष्णीवर. मग जर आपण तिकडे गेलोच नाही तर बोलणं कोणाला खावं लागणार आहे? अंतरा, खरंच तुला ऋतिक चव्हाण नाही पण गुण लागलाय बघ. अगं जरी कृष्णीला बोलणी बसणार असली ना तरी ती म्हातारा आपल्याला सोडणार आहे तवा. पण मग जर असं झालं तर दादासाहेबांच्या आधी आपण काकड आरतीला पोहोचलो तर त्यांच्या नजरेत मोठं कोण होणार? आपण. झालं तर मग आपल्याला तेच करायचंय. आपल्याला कृष्णापेक्षाही मोठं व्हायचंय. दादासाहेबांपुढे घरातल्या कोणाचं काहीच चालत नाही. एकदा का दादासाहेबांना बाटलीत उतरवलं की आपलं काम झालंच म्हणून समजा. खरं आहे ग तुझं. ठरलं तर मग आता मिशन दादासाहेब. जोपर्यंत ते कृष्णाला घराबाहेर काढत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. बसा ना. मी युवा सावित्री या संस्थेकडून आली. हे माझं कार्ड. बोला की मॅडम. आम्ही दरवर्षी कमी वयात उत्तुंग यश मिळवणाऱ्या तरुणींना आदर्श युवा सावित्री पुरस्कार देतो. आणि कृष्णा तर महाराष्ट्रातून सीएच्या परीक्षेत पहिली आली. त्यामुळे या वर्षीचा आदर्श युवा सावित्री पुरस्कार कृष्णा यांना द्यावा असा आमचा मानस आहे. खरं सांगू मॅडम, तुम्हाला तुम्ही एकदम योग्य व्यक्ती निवडला या पुरस्कारासाठी. हो, म्हणजे तिला पुरस्कार मिळालाच पाहिजे. अहो, लय मेहनत करून ती इथपर्यंत पोहोचली. तुम्हाला सांगू का, आम्ही जी नावं काढली ना त्यामध्ये कृष्णा यांचं नाव सर्वात वरचं होतं. आणि मला असं कळलं की त्या इथेच काम करतात. म्हणून म्हटलं की मी त्यांना प्रत्यक्षच येऊन भेटते. आणि खरं तर काय ना, मला त्यांची काही माहिती हवी. कारण कसं आहे, हा पुरस्कार देताना ती व्यक्ती आमच्या ज्या काही अटी आहेत त्या अटींना पात्र आहे की नाही याचा आम्हाला तपास करावा लागतो. कसल्या अटी? उमेदवार 30 वर्षाच्या आत असावे. पुरस्कार पात्र विजेते अविवाहित असावे. नाही म्हणजे कृष्णा अविवाहित आहे ना? नाही, जर त्या अविवाहित असतील तरच त्या पुरस्कारासाठी पात्र ठरतील. काय झालं सर? त्यांचं खरंच लग्न झालं नाहीये ना? हो, नाही झालं त्यांचं लग्न. अविवाहित. मग मी लगेचच आमच्या ज्युरींना सांगून कृष्णा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करायला सांगते. अच्छा, येते मग. हो. तुझं लय नाव झालं पाहिजे कृष्णा. सगळ्याच जगाला तुझी ओळख झाली पाहिजे. पण मी तुझ्या भल्यासाठी खोटं बोलतोय. हे चालेल ना तुला कृष्णा?